नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी पदभरती आहे, ते वनरक्षक पदाकरिता तर त्याचा ठाणे या प्रवर्गाचा काय केलं, की वनवृत्ताचा निकाल जो लागलेला आहे आणि त्याच्यानुसार त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि जी फिजिकल मेजरमेंट टेस्ट असणार आहे, त्याच्यामध्ये उंची आणि वजन चेक केलं जातं. याचा काय केलं, की टाईम टेबल यांनी प्रसिद्ध केलेला आहे. तर याच्याच संदर्भात तुम्हाला एक माहिती देणार आहे, की हे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, तर त्याच्यात कोणते-कोणते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायला लागतील, त्याची तुम्हाला मी माहिती देणार आहे. सगळ्यात पहिलं तर ही परीक्षा झाली होती 120 मार्कांपैकी. ज्या विद्यार्थ्यांना 54 आणि 54 पेक्षा जास्त मार्क आहेत, त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. आता याच्यासाठी बघा तुम्ही काय केलं, की पहिलं तर सगळ्यात पहिलं ही लिस्टनुसार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार ते सगळे. त्याच्यानुसार बघितलं तर टोटल विद्यार्थी होते ज्यांनी परीक्षा दिली त्याच्यानुसार बघितले ते होते 1,14,307 विद्यार्थी होते. त्याच्यापैकी 54 आणि 54 पेक्षा जास्त मार्क म्हणजे 45% आणि 45 जास्त मार्क ते होते 80,207. त्यापैकी पेशा क्षेत्रातले होते 6,158 विद्यार्थी. ठाणे पेसाचे त्यातलेच 6,158 पैकी ठाणे याचे होते 1,493 आणि पालघर पेसाचे होते 4,663 आणि 2 इतर पेसा म्हणजे पुणे आणि नागर पेसाचे होते. त्याच्यानंतरनं जर बघितलं तर याच्यामध्ये महिला किती उमेदवार आहेत? आता हे टोटल 80,207 पैकी महिला उमेदवार आहेत त्या 15,438 एवढे आहेत. त्याच्यापैकी पेसाच्या उमेदवार आहेत 1,610 उमेदवार. त्यापैकी ठाणे पेसाचे आहेत 426, पालघर पेसाचे आहेत ते 1,183 आणि एक आहे ती पुणे आणि नगर पेसाची असणार. पुरुष उमेदवार आहेत ते आहेत 64,767. त्यापैकी जर बघितलं पेसाचे आहेत 4,548 उमेदवार आणि ठाणे पेसाचे आहेत ते आहेत 1,067 उमेदवार. पालघर पेसाचे आहेत 3,480 उमेदवार. टोटल एक उमेदवार आहेत ते बाकी पुणे आणि यातून आहे. आणि ट्रान्सजेंडरमध्ये एक उमेदवार आहे. आता यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर तुम्ही पाहाल, तर हे होणार आहे ठाणे, शहापूर, डहाणू, जव्हार, अलिबाग आणि रोहा या ठिकाणी काय केलं, की विभागून दिलेलं आहे. ओके. विभागून दिलेलं तर बघा, आता ठाण्यामध्ये कोणाचं होणार आहे, जे महिला जेवढ्या आहेत, सगळ्या महिला त्यांचं ठाण्यामध्ये होणार आहे. लक्षात घ्या ते 15,438 एवढ्या महिला आहेत, त्यांचं ठाण्यामध्ये होणार आहे. ते होणार आहे 17/1 ते 27/2/2024 या दरम्यान होणार आहे. आता याच्यामध्ये तुम्ही पाहाल, तर काय केलं, की 15,438 पैकी काय केलं, की दर दिवशी 1,500, 2,000 असे जसं ठरवून त्याच्यानुसार काय केलं, की हे यांना डिव्हाईड होऊन टाईम टेबल येईल ठाण्यासाठी. त्याच्यानंतरनं दुसरं आहे, ते काय केले आता बाकीचे उमेदवार जे आहेत, जे पुरुष उमेदवार आहेत, जे की त्या 64,767 यांना काय केलं, की त्यांनी 5 वेगवेगळ्या ठिकाणी डिव्हाईड केले आहेत. आता शहापूरमध्ये आहेत, ते आहेत 13,550. आता ते उमेदवार डिव्हाईड केलेले आहेत. ते सीरियल नंबर दिलेला आहे इथे 15,439 ते 28,998. आता ही लिस्ट अजून लागलेली नाही, लक्षात घ्या. ही लिस्ट अजून लागलेली नाही. जशी लागेल तसे तुम्हाला कळण्यात येणार आहे, त्या लिस्टनुसार. ओके, सीरियल नंबरची लिस्ट अजून यायची आहे. त्यांचंही सेम 27 जानेवारी ते 27 फेब्रुवारीच होणार आहे यांचंही, पण ठिकाण वेगळं असणार आहे. डहाणूसाठी बघा 12,800 विद्यार्थ्यांचं होणार आहे. ते आहेत 28,989 ते 41,788 एवढे विद्यार्थी होणार आहेत. सेम तारीख तीच असणार आहे. जव्हारसाठी 11,000 विद्यार्थी आहेत. ते आहेत 41,789 ते 52,788 एवढे विद्यार्थी राहणार आहेत. सेम तेवढेच राहणार आहेत ते. तारीख तीच असणार आहे. अलिबागसाठी 14,667 विद्यार्थी सगळ्यात जास्त आहे अलिबागमध्ये. ते बघा 52,789 ते 67,463 या सीरियल नंबरपर्यंत जायचं आहे. आणि रोहामध्ये 12,744 एवढे विद्यार्थी आहेत. तर ते सीरियल नंबर आहे 67,467 64 ते 80,207. यांनाही सेम तारीख आहे सगळे. आता तुम्हाला सांगेल, की मी तुम्हाला यासाठी कोणते-कोणते डॉक्युमेंट लागणार आहे. तुम्हाला हे डॉक्युमेंट तयार ठेवायचे आहेत. आता इथे त्यांनी काय केलं, की वनरक्षक भरतीकरता सूचना दिलेल्या आहे. आजचीच आहे ही. ओके. सूचना दिलेल्या आहे. तर ती सूचना बघेल आणि त्याच्यामध्ये डॉक्युमेंट कोणते लागतात ते तुम्हाला सांगणार. मुख्यालयाची सूचना ही लक्षात घ्या, की मुख्यालय सगळ्यांसाठी कॉमन असते ही सूचना. त्याच्यानुसार जर बघाल तर तुम्हाला कोणते-कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत. तर ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे लागणार आहेत. सगळ्या लक्षात घ्या, की सगळे आणि त्याच्यानंतर एक आहे ती सेल्फ अटेस्टेड कॉपी लागणार आहे. सेल्फ अटेस्टेड म्हणजे तुम्ही काय करायचं, की झेरॉक्स काढायची आहे आणि त्याच्यावरती एक सही आणि नाव लिहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये लागणार आता कोणतं-कोणतं परीक्षेचे हॉल तिकीट लागणार आहे. ओके. तुम्हाला परीक्षेचे हॉल तिकीट लागणार आहे. तर आता हॉल तिकीट तुमच्याकडे नसेल, तर ते तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहेत. त्याच्यानंतरनं आधार कार्ड लागणार आहे. ओके. आधार कार्ड म्हणजे इथं तुम्हाला याचं प्रमाणपत्र लागतं, ओळखपत्र. त्याच्यामध्ये आधार कार्ड लागेल किंवा पॅन कार्ड चालेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स चालेल किंवा पासपोर्ट असेल तरी चालेल. त्याच्यानंतर 10वीचं प्रमाणपत्र लागेल किंवा जन्मतारीखेचे प्रमाणपत्र लागणार आहे. आता 10वीचं
प्रमाणपत्र त्याच्यावरती हे असते, जन्मतारीख असतं ते तुम्हाला लागणार आहे किंवा जन्म प्रमाणपत्र या दोन्हीपैकी कोणतं चालेल किंवा टीसीची झेरॉक्स असेल चालेल. कुठली 10वी 12वी जी तुम्हाला भेटेल ती झेरॉक्स असेल तरी चालेल. पण हे सर्टिफिकेट नसतील तर तुम्हाला टीसी मागतात. अदरवाईज तुम्हाला टीसी मागत नाहीत. त्याच्यानंतर 12वीचं तुम्हाला प्रमाणपत्र लागेल, मार्कशीट आणि प्रमाणपत्र. त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र लागेल, कास्ट सर्टिफिकेट लागेल, ओपन कॅटेगरी सोडून, ईडब्ल्यूएस कॅटेगरी सोडून बाकीच्यांना लागेल. त्याच्यानंतरनं त्याच्यानंतरनं ईडब्ल्यूएस असाल तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. समांतर आरक्षणासंबंधित तुम्हाला सर्टिफिकेट लागतील म्हणजे प्रोजेक्टेड अफेक्टेड असाल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ असाल, या सगळ्या प्रवर्गात माजी सैनिक असाल तर त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. जर तुम्ही एस-सी, एस-टी सोडून जर म्हणजे व्ही-जे, एन-टी, ओबीसी, एस-बी-सी या कॅटेगरीला जे आहे ते नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागेल. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र लागणार आहे, जे की तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देईन किंवा मी तुम्हाला हे दाखवेल मी ते कुठून घ्यायचं आहे ते. प्रत्येक याच्यामध्ये त्यांनी काय केलं, की ते प्रमाणपत्र दिलेलं आहे. प्रत्येक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कुठल्याही ह्याच्यात जा तुम्ही. त्यांनी काय केलं, की हे प्रमाणपत्र दिलेलं आहे. चंद्रपूरवाल्यांनी दिलेलं आहे. दाखवतो मी तुम्हाला. तर त्याची प्रिंट काढून घेऊन जायचं आहे तुम्हाला. की हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र याची प्रिंट काढायची. त्याच्यात सगळी माहिती लिहायची आहे. तुम्ही स्वतःचं नाव लिहायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर तुमचं वय लिहायचं आहे. किती वर्ष तुम्ही इथे राहताय आणि त्याच्यानंतर लिहायचं आहे तुम्हाला, की स्वतःचं नाव लिहायचं आहे. इथं तुम्हाला किती हे आहेत, मुलं आहेत. 0-0 असेल तर 0 लिहा. 1 असेल 1. अनमॅरिड असाल तर काय करा, काय प्रॉब्लेम. इथं अनमॅरिडच्या ठिकाणी इथं मुलगा लिहायचा आहे. यांची मुलगा. इथे स्वतःचं नाव आणि श्री वडिलांचं नाव लिहायचं. मुलगा लिहायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर मॅरिड असाल तर इथं काय करा, की श्रीमती लिहा आणि काय करा, की स्लॅश करून तुम्ही पत्नी करा आणि वय लिहा तुम्ही, राहणार लिहा इथं. अर्ज करतो. मुलांची संख्या जे 1 असेल 1, 2 असेल 2 जशा प्रकारे ते लिहायचं आहे. ओके, हे झालं. हां. त्याच्यानंतरनं बघा, की वचनपत्र आहे. आता या वचनपत्र म्हणजे की काय आहे, की तुम्ही जाऊ शकता. म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला, तर ते गव्हर्नमेंट त्यासाठी जबाबदार नाहीये. तुम्ही स्वतः जबाबदार राहाल. रनिंग करताना काय प्रॉब्लेम आला कोणाला, काय झालं गेलं तर ते स्वतःलाच जबाबदार आहे, असं हे तुम्ही डिक्लेरेशन आहे ते. आणि त्याच्यानंतरनं अजून काय आहे, वचनपत्र झालं. त्याच्यानंतरनं शासकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र लागणार आहे. तर ते तुम्हाला काय करायला लागेल, की सेल्फ डिक्लेरेशन आहे परत हे. हे काय करायला लागेल, इथं आयडी नंबर म्हणजे कोणता लिहायचा आहे, जो की एफ-जी पासून सुरुवात होतो. एखाद्या लिस्टमध्ये बघाल तुम्ही, कुठलीही लिस्ट घ्या. त्याच्यातनं एफ-जी पासून जो सुरुवात होतो, एफ-ओ-जी पासून, तो काय करेल, की हे लागणार आहे तुम्हाला. आता एक कुठली तरी दाखवतो. हा एफ-ओ-जी नंबर तुम्ही काय करायचा आहे, की इथे लिहायचा आहे. ठीक आहे. इथे लिहायचं आहे. स्वतःचं नाव, इथे फोटो लावायचा आहे. इथं परत स्वतःचे नाव आणि काय करा, की शासकीय वैद्यकीय अधिकारी बघा याचे तुम्ही सर्जनचं घेऊ नका. जिल्हा याच्यामध्ये जाऊन काय करा, की सिव्हिल हॉस्पिटल त्याचं घेऊ नका. कारण ते देत नाहीत. बाकीच्या खूप साऱ्या टेस्ट करायला लागतात तुम्हाला. त्यामुळे ते देत नाहीत. तर काय करा, तालुका लेव्हलला तिथं फक्त हा शिक्का आला पाहिजे, शासकीय वैद्यकीय अधिकारी. बस बाकी कुठूनही घेऊन या तुम्ही. ठीक आहे. ते झालं. त्याच्यानंतरनं शारीरिक आणि शैक्षणिक मध्ये तुम्हाला काही अट असेल, हे असेल, सूट असेल. म्हणजे बघा तुम्ही एस-टी उमेदवार असाल तर तुम्हाला 10वी पर्यंतच चालतं. ओके. त्याच्यानंतर शारीरिक याच्यामध्ये सूट आहे तुम्हाला. त्याच्यानंतरनं तुम्हाला पासपोर्ट साइज फोटोग्राफ लागतील. 1-2 फोटोग्राफ लागणार आहेत. तर हे गोष्ट तुम्हाला लागणार आहे. आणि त्याच्यानंतर जर बघाल तर जे शासकीय वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र आणि उमेदवाराचे वचनपत्र हे तुम्हाला असल्याशिवाय उमेदवाराला जाव चाचणीसाठी प्रवेश दिला जाणार नाही. म्हणजे तुम्हाला आत्ता जरी तुमच्याकडे नसेल तरी चालेल, पण ज्यावेळेस तुम्ही हे कराल, रनिंग कराल, तर त्यावेळेस तुम्हाला हे दोन्ही सर्टिफिकेट पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला रनिंग करता येणार नाही. ही माहिती आहे. ओके. तर ही अशी माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. ज्याने काय होईल की सगळ्यांना याच्याबद्दल माहिती होईल. तर आशा करतो तुम्हाला माझी माहिती आवडली असेल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.